महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा 2 दिवसामध्ये सुटणार आहे आणि नेमकी याबद्दलची आता भूमिका काय असणार आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आपल्यासोबत मनीषाताई कायंदे आहेत. जी माहिती मिळते त्यानुसार 125 जागा लढण्यावरती शिवसेना ठाम असल्याचं सूत्रांकडून बोललं जातं. आपण थेट त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. ताई, 125 जागांची मागणी होते, काय म्हणाल? बघा, आमचे सिटिंग नगरसेवक जे आमच्याकडे आलेले आहेत, जिंकलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात आमच्याकडे लोक देखील मुलाखतीला आले आहेत आणि मी तर म्हणेन की त्यातले अनेक जण हे इलेक्टिव्ह मेरिटवाले आहेत आणि अशा लोकांना कुठल्या आधारावर आम्ही नाही म्हणणार. त्यामुळे भारतीय जनता पार्टीने पण समजून घ्यावं. काल आपण पाहिलं की जे नगर परिषदेचे निकाल लागले, म्हणजे प्रत्येक पक्षाने म्हणजे इकडे काही चुरस नाही, पण आम्ही आमची ताकद दाखवून दिलेली आहे. आणि असं असताना मुंबईमध्ये हा मराठी माणूस हा शिवसेनेला मानणार आहे, आम्हाला मानणार आहे, धनुष्यबाणाला मानणार आहे आणि त्यामुळे सामंजस्याने हा प्रश्न सोडवावा असं मला मनापासून वाटतं. पण हा तोडगा नेमका कधीपर्यंत सुटणार आहे? कारण नवाब मलिक यांची देखील भूमिका जी आहे पक्षाची, राष्ट्रवादी पक्षाची नवाब मलिकांबद्दलची भूमिका ती अद्याप स्पष्ट नाही आहे. अजितदादा म्हणतायत की आम्ही उच्चस्तरीय बैठक घेऊ आणि याबाबतचा जो निरोप आहे तो देखील महायुतीला कळवू. मला असं वाटतं तो विषय जो आहे तो माननीय अजितदादा पवार हा विषय जेव्हा आमच्यासमोर आणतील तेव्हा याच्यावर भाष्य करणं योग्य ठरेल. परंतु भारतीय जनता पार्टी आणि आमच्यामध्ये ज्या वाटाघाटी चालू आहेत त्या निर्णायक क्षणावर आहे आणि 2च दिवसात हा सगळा तिढा सुटेल याच्यावर माझा ठाम विश्वास आहे. ताई, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे माजी नगरसेवक आहेत त्यांनी एक व्हिडिओ समोर आणलेला आहे आणि यामध्ये कामिनी शेवाळे साडी वाटप करतायत असा त्यांचा दावा आहे आणि आचारसंहितेमध्ये मतदारांना आमिष दाखवत आहेत असं सुद्धा ते आरोप करतायत. या आरोपाकडे नेमकं तुम्ही कसं पाहता? बघा, मुळात म्हणजे आचारसंहिता लागलेली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे याचं सत्यता पडताळून बघायला पाहिजे. म्हणजे हे सगळं खोटं वाटतंय, स्टंट वाटतोय की कुठेतरी कारण कुठेतरी कामिनी शेवाळे यांना अगोदरच म्हणजे एकतर त्यांची काय उमेदवारी जाहीर वगैरे झाली आहे किंवा होणार आहे तेही स्पष्ट नाही आहे आणि असं असताना की उमेदवारीच्या अगोदरच, संभाव्य उमेदवारीच्या अगोदरच एखाद्याला बदनाम करायचं आणि कशावरून नाही, यांनीच काहीतरी साड्या आणल्या असतील आणि स्वतःच जाळल्या असतील. त्यामुळे ही सगळी स्टंटबाजी आहे आणि उबाटाच्या लोकांना अशी स्टंटबाजी करायची सवय आहे. पण राहुल शेवाळ्यांना कुठेतरी टार्गेट केलं जातं असं म्हणावं? निश्चितच, कारण राहुल शेवाळे हे तुम्हाला माहिती आहे की 2 टर्मचे खासदार राहिले आहेत, आमचे उपनेते आहेत, धडाडीचे नेते आहेत. फेक नेरेटिव्हमुळे खरं तर त्यांची सीट पडली यावेळा दक्षिण मध्य लोकसभेतून आणि या मुंबईच्या पूर्ण या सगळ्या विषयामध्ये ते खूप अग्रस्थानी आहेत. त्यामुळे कुठेतरी त्यांना बदनाम करायचं. नक्कीच. संजय राऊत ज्या पद्धतीनं आरोप करतात आता की कालचा शो जो होता तो हाऊसफुल नव्हता, चोरलेलं चिन्ह बाजूला ठेवा म्हणजे कळेल की असली कोण नकली कोण. अमित शहाने चिन्ह चोरून तुम्हाला दिलं त्यामुळे तुम्ही जिंकताय, अशी टीका तुमच्यावरती केली आहे संजय राऊत यांनी. संजय राऊत यांनी खरं तर स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्यावं, आमच्या शुभेच्छा आहे. परंतु मुळात म्हणजे हे चोरलेलं चिन्ह, चोरलेलं तीच रेकॉर्ड, तेच दळण किती दिवस दळणार आहेत? यांच्याकडे मुद्दा नाही. म्हणजे स्वतः काय करायचं नाही, घरातनं बाहेर पडायचं नाही, कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून दिलं आहे. कधी ईव्हीएमवर दोष द्यायचा, कधी म्हणायचं पैसे वाटतात आहे. मला सांगा, जर का ईव्हीएम मॅनेज केलं असतं तर पैसे वाटायची गरज नव्हती आणि जर का पैसे वाटूनच जिंकतोय तर मग ईव्हीएम आम्ही मॅनेज केलं नसतं. त्यामुळे एक काहीतरी बोला, हे असे दुतोंडी लोक आहेत आणि त्यामुळे राऊतांना काय उचलली जीभ लावली टाळ्याला असा तो विषय असतो आणि त्यामुळे म्हणजे स्वतः काही कारणं शोधायचीच नाही. पंचिंग बॅग एक आपलं बरं सापडलंय की कुठं कोणाला तरी पंच करायचं म्हणून आपलं पंचिंग बॅग चालू आहे. परंतु आपण काय करतोय? आपण घरातनं बाहेर पडत नाही, आपण कुठे फिरत नाही, आपण कुठे सभा घेत नाही, काही नाही आणि दोष द्यायचा. आणि आता शिंदे साहेबांनी स्वतःला अनेक वेळा सिद्ध केलं आहे, लोकसभेमध्ये सिद्ध केलं आहे, विधानसभेत सिद्ध केलं आहे, आता या नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये सिद्ध केलेलं आहे आणि जनता त्यांच्यावर विश्वास ठेवते ना. तुमच्या पोटात का दुखतंय? जनता आमच्यावर विश्वास ठेवते, जनता मान्य शिंदे साहेबांवर विश्वास ठेवते, हे त्यांचं खरं दुखणं आहे. नक्कीच. पण आता संजय राऊत हे राज ठाकरेंच्या भेटीसाठी पण गेलेले आहेत आणि राज ठाकरे यांनी म्हटलंय की जागा वाटपाची जी रस्सी खेचे ते फार काळ जास्त ताणू नका, थेट इशारा दिलेला असं म्हणावं का? बघा, 5 महिने झाले यांचं जे काय चाललंय ते मराठीचा मुद्दा घेऊन. त्याही वेळी आपल्याला आठवत असेल की राज ठाकरे काय म्हणाले, मराठीसाठी मी एकत्र आलोय. उद्धव ठाकरेंची भाषा काय, आम्ही एकत्र आलोय ते आता वेगळे होणार नाही.
दोघांची वाक्यरचना ही वेगवेगळी आहे. त्यामुळे राज ठाकरे ऐनवेळेवर काय भूमिका घेतील हे आता दिल्ली बहुत दूर नाही आहे, लवकरच सगळे निर्णय बाहेर येतील. पण संजय राऊत म्हणतात की ठाकरे बंधूंचं नाटक नाहीये, हे प्रीती संगम आहे. आता प्रीती संगम आहे ते घरच्या लेवलपर्यंत बघितलं ना सगळ्यांनी, एकमेकांच्या घरी जाणं, हळद कुंकू वगैरे हे सगळं. काय माझं काय म्हणणं आहे की राजकारणामध्ये राजकारणाची भाषा बोलली पाहिजे. आता याच्यात प्रीती संगम काय आणि हा काय, हा काही विषय येत नाही. त्याच्यामुळे काहीतरी असंबद्ध बोलण्यासाठी राऊत फेमस आहेत. नक्कीच मालवण आणि कणकवलीमध्ये शिवसेनेचा विजय झालेला आहे, त्यामुळे भाजपचा त्या ठिकाणी पराभव झाला आहे. बरीच चर्चा याबद्दल रंगते. आज सकाळी नितेश राणेंनी ट्विट केलं आहे की एवढा दिवस मी पक्षाच्या प्रतिमेसाठी, घरच्यांच्या प्रतिमेसाठी काही बोलत नव्हतो, पण आता मला बोलावं लागेल. हा थेट इशारा समजावा. बघा, त्यावेळी निलेश राणेंना आम्ही प्रतिस्पर्धी होतो, सगळे पक्ष वेगळे लढत होते. प्रतिस्पर्धी असताना त्यांना एखादी गोष्ट त्यांच्या पक्षाच्यासाठी ते बोलत होते आणि त्यांना ते योग्य वाटलं, त्यांनी ते केलं. आणि त्याचे म्हणजे त्यांना तो पूर्ण अधिकार आहे, ते आमदार आहेत. त्यांना एखादी गोष्ट आपल्या मतदारसंघात चुकीची होत असेल असं त्यांचं म्हणणं असेल आणि त्यांनी ती केली, तर त्याच्यात वावगं काही नाही आहे. राहिला विषय त्यांचा काही कौटुंबिक विषय काय असेल तर त्याच्यावर मी भाष्य करणं योग्य नाही. नक्की, धन्यवाद आमची बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन अमित शिगवणचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.